दरम्यान संजय राऊतांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी देखील प्रत्युत्तर दिलं, तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली. पाहूया. माझा उलटा प्रश्न आहे की आजपर्यंत माननीय अमित शहांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं? कोणी उपस्थित राहिलं नाही. स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं. मग अमित शाह साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली. देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला. पण काही लोकांना कुठंतरी बदनामी करण्याची हौसच असते. ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांनी अमित शहांवरती आरोप केले, मला वाटतं की संजय राऊताचं डोकं फिरलंय. खऱ्या अर्थाने काल माननीय अमित शहाजींनी रायगडावर येऊन छत्रपतींचा सन्मान केला आणि छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अटकेपासून कटकेपर्यंत नेण्याचा चंग बांधला. त्यामुळे भरकटलेल्या संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप करणं बंद करावं. हा कुठल्याही प्रकारचा राजकीय दौरा नसून हा छत्रपतींचा सन्मान करण्याचा दौरा होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.